नमस्कार मित्रांनो, पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच 16, 17 आणि 18 जुलै या 3 दिवसात महाराष्ट्राच्या कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो, कोणत्या भागांमधून पावसाचा जोर कमी होणार आहे, तर कोणत्या भागांमध्ये अतिवृष्टी किंवा मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे। सरासरी हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये पुढील 3 दिवसाचा बघणार आहोत। छोटीशी अपडेट आहे, एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा, कोठेही स्किप न करता। एक छोटीशी विनंती, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अजूनही तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य आणि न विसरता सबस्क्राइब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअरसुद्धा करू शकता। तर मित्रांनो, जो काही बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा कार्यरत होता, सोमवारी 11 तारखेला हा कमी दाबाचा पट्टा बनला होता। याची तीव्रता आहे ती कमी झालेली आहे। महाराष्ट्राच्या विदर्भाच्या काही परिसरात हा हलक्या कमी तीव्रतेमध्ये कार्यरत आहे, परंतु याची तीव्रता कमी झाल्यामुळे महाराष्ट्रातील काही भागातील पावसाचा जोर कमी होण्याचे संकेत आहे, तर काही भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहे। चला तर बघूया कोणत्या भागामध्ये पुढील 3 दिवसामध्ये कसा पाऊस बघायला मिळू शकतो। सुरुवात करूया कोकण विभागापासून। कोकण विभागामध्ये मुख्यत्वे करून दक्षिण भागातील जिल्हे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या परिसरामध्ये मध्यम ते मुसळधार तर ठिकठिकाणी अतिमुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तुरळक भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही। त्यानंतर मित्रांनो, उत्तरी भागातील पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर हे जे 3-4 जिल्हे आहे, या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे। तरी पण मध्यम ते मुसळधार तर तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असणार आहे। त्याचबरोबर पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर हे जे 4 जिल्हे आहे कोकण विभागालगतचे, या जिल्ह्यांचा जो काही कोकण विभागालगतचा भाग असणार आहे, या भागामध्ये पावसाचा जोर जास्त बघायला मिळेल। मध्यम ते मुसळधार, तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता। तसेच या जिल्ह्यांचा जो काही पूर्वी भाग असणार आहे, पूर्वी भागामध्ये पावसाचा जोर कमी असेल, मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल। त्यानंतर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये असणार आहे। एकंदरीत विचार करता सोलापूर आणि सोलापूरचा आसपासचा परिसर या भागांमध्ये जोरदार पाऊस आपल्याला पुढील 3 दिवसामध्ये पावसाचा चांगला जोर बघायला मिळेल। त्यानंतर नाशिक विभागामध्ये नाशिकचा मुख्यत्वे करून पश्चिमी भागामध्ये पावसाचा जोर जास्त बघायला मिळेल। पश्चिमी भागामध्ये बऱ्याच भागामध्ये मुसळधार ते तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता। तसेच नाशिकच्या उत्तरी भागामध्ये सुद्धा बऱ्याच भागामध्ये चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। यामध्ये मनमाड, मालेगाव हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता। तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, संगमनेर वगैरे हा परिसर आहे, या परिसरामध्ये इतर भागापेक्षा पावसाचा जोर कमी बघायला मिळेल। हलक्या ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, नाशिक विभागातील अहमदनगर जिल्ह्याचा मुख्यत्वे करून पूर्वी भागामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळेल। कडा, पाथर्डी, बगूर, गोडेगाव वगैरे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता या परिसरामध्ये असणार आहे। जामखेडच्या बऱ्याचशा भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। तसेच अहमदनगरचा जो काही मुख्यत्वे करून पश्चिमी भाग असणार आहे, पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर कमी बघायला मिळेल। जसे आपण पश्चिम दिशेकडे जाऊ तसाचा पावसाचा जोर आपल्याला मंचर, अलकोटी, गारगावपर्यंत कमी होताना दिसेल किंवा पावसाचा जोर या भागांमध्ये कमी असेल। हलक्या ते मध्यम तुरळक भागामध्ये किंवा 1-2 ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो। त्यानंतर मित्रांनो, मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर बघितला तर मराठवाड्यामध्ये पुढील 3 दिवसामध्ये सर्वसाधारणपणे उद्या आणि परवा या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त बघायला मिळेल। त्यानंतर या अपडेटमध्ये काही बदल येऊ शकतो। त्या दिवशीच्या अपडेटमध्ये जो काही बदल होईल त्याविषयी अपडेट देण्यात येईल। औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी तसेच हिंगोली या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता। हिंगोलीच्या भागामध्ये पावसाचा जोर कमी बघायला मिळेल, तर हिंगोलीचा जो काही मुख्यत्वे करून पूर्वी भाग असणार आहे, पूर्वी भागामध्ये पावसाचा जोर कमी होताना दिसेल। तसेच या 4 जिल्ह्यामध्ये मित्रांनो मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। तसेच बीड जिल्ह्यामध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी जोरदार तर काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। कलम, केज वगैरे, चौसाला हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पाऊससुद्धा या परिसरातल्या काही भागामध्ये बघायला मिळू शकतो। तसेच लातूरच्या काही परिसरामध्ये मुख्यत्वे करून पेठ वगैरे हा जो परिसर आहे, लातूरचा मुख्यत्वे करून पश्चिमी भाग मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळेल। त्याचबरोबर उस्मानाबादमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता। तसेच नांदेडच्या काही भागामध्ये हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता। त्यानंतर मित्रांनो, अमरावती विभागामध्ये पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे। पुढील 3 दिवसामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ सर्वच भागामध्ये पाऊस आपल्याला कमी होताना दिसेल। वाशिमचा मुख्यत्वे करून पश्चिमी भागामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता। इतरत्र बहुतांश भागामध्ये अमरावती विभागामध्ये पावसाचा जोर कमी होताना दिसेल। हलक्या मध्यम पावसाची शक्यता ठिकठिकाणी असणार आहे। नागपूर विभागामध्ये बहुतांश भागामध्ये आपल्याला पुढील 3 दिवसामध्ये पावसामध्ये उघडीप बघायला मिळू शकते। तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। नागपूर विभागामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली, त्याचबरोबर वर्ध्याच्या भागामध्ये काही ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो। तर इतरत्र बहुतांश भागामध्ये
मुख्यत्वे करून नागपूर, चंद्रपूर, वर्धा वगैरे हा जो या जिल्ह्यांचा मुख्यत्वे करून पश्चिमी भाग असणार आहे. पश्चिमी भागामध्ये पावसाचा जोर असेल हलका मध्यम, फार काही जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे. तर इतरत्र जे काही पूर्वी भागातील जिल्हे आहे, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या परिसरामधील पावसाचा जोर कमी होणार आहे. बहुतांश भागामध्ये पावसामध्ये उघडीप किंवा पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे. तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही. धन्यवाद मित्रांनो. ही होती महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटूया अशा पुढे सोबत. तोपर्यंत